तो हॅलो दोस्तो नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा आपण आज मार्केट ओव्हरव्ह्यू पाहणार आहे. तर सुरुवात करूया आपण ब्रॉडर मार्केट इंडायसेसपासून. तर थोडे झूम इन करतो जे तुम्हाला समजेल हे परफेक्टली. वेट हां. तर पाहू शकता आपण हे ब्रॉडर मार्केट इंडेक्सेस पाहणार आहात इथं. तर इथं पाहू शकता निफ्टी 50 आज जवळपास 0.42% पॉझिटिव्ह क्लोजिंग. निफ्टी मिड कॅप आज चांगली तेजी होती 1%. म्हणजे 100मध्ये पण निफ्टी मिड कॅप 100 पण आज चांगली पॉझिटिव्ह होती. स्मॉल कॅपमध्ये पण 100मध्ये चांगली तेजी होती. पाहिलं तर कालची तेजी आज पुढे कंटिन्यू पाहायला मिळालेली आहे मार्केटमध्ये. ती निफ्टी 50मध्ये जरा कमी असेल पण मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आज तीच तेजी पुन्हा कंटिन्यूस पाहायला मिळालेली आहे. की आज एक चांगलं आहे की आपण म्हणू शकतो की जी कालची बाईंग होती ती कंटिन्यूस पुढे चालू आहे. एक चांगलं संकेत आहे मार्केटसाठी की बाबा बाईंग जे आहे कंटिन्यूस होते सलग एखाद्या न्यूजनंतर किंवा एखाद्या इव्हेंटनंतर. जे इव्हेंट होता आपला 15 ऑगस्टचं मोदींचं भाषण, तर त्यानंतरने कंटिन्यूस रॅली सलग 2 दिवस आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. तर याचं कारण म्हणजे GST कालचेच आपण ती न्यूज पाहिली, दररोज कव्हर करण्यात काही हे नाही. कालची व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. तर GST रिडक्शन आहे, तर त्यामध्ये एक चांगला सगळ्याच सेक्टरला त्याचा चांगला परिणाम दिसणार आहे. त्यामुळे आज मार्केट पुन्हा एकदा तेजीत दिसलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया सेक्टरल इंडेक्सेस पाहूया जे कोणते सेक्टर आज तेजीमध्ये होते. तर निफ्टी ऑटो इथं बघा, निफ्टी ऑटो दिसतोय आपल्याला. तर निफ्टी ऑटो आज पुन्हा एकदा पूर्णपणे तेजीत दिसलेला आहे आपल्याला आणि चांगल्या तेजीत दिसलेला आहे. जवळपास 1.5% तेजी तर मार्केटमध्ये दिसलेली आहे निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये. त्यानंतर निफ्टी FMCG सेक्टर पण जे आपण रुरल कन्झ्युमर थीम म्हणतो आपण, तिथे निफ्टी FMCG हा चांगला रोल अदा करतो आहे. त्यामध्ये निफ्टी FMCG पण आज चांगला 1% तेजीत आहे. त्यानंतर निफ्टी मीडिया आज 1% चांगल्या तेजीत आहे. निफ्टी मीडिया शक्यतो कोण कवर करत नाही. हा सेक्टर जो आहे निफ्टी मीडिया कोण शक्यतो कवर करत नाही. पण असो, आपण नेहमी कवर करण्याचा प्रयत्न करू. काही सांगता येत नाही कोणता सेक्टर कधी कोणत्या बुल रनमध्ये येईल हे सांगू शकत नाही. त्यानंतर निफ्टी मेटलमध्ये पण चांगली तेजी. एनर्जी सेक्टर, बँकमध्ये पण थोडीफार चांगली तेजी. पण जवळपास पाहिला तर निफ्टी फार्मा तुम्ही पाहू शकता. निफ्टी फार्मा इथे आज पुन्हा एकदा निगेटिव्हमध्ये पाहायला मिळालेले आहे. सलग 2 दिवस म्हणजे काल पण निफ्टी फार्मा निगेटिव्ह होती, आज पण निफ्टी फार्मा निगेटिव्ह आहे. आज हे पाहिलं आपण आता ब्रॉडर मार्केट आणि इंडायसेस कोणते तेजीत होते, कोणते निगेटिव्ह होते ते. त्यानंतर आपण सरळ जाऊ इथे जाऊ आपण. आज कोणते स्टॉक्स तेजीत होते, कोणते स्टॉक्स मंदीत होते ते पाहूया आपण. तर इथे पाहू शकता तुम्ही आज रिलायन्स इंडस्ट्रीज जवळपास 3% तेजीत होते. टाटा मोटर्स 3% तेजी होती. मारुती 1.2%. इंटरनलमध्ये पण चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. हे हाय पॉवर्ड स्टॉक्स आहेत जिथे हाय ॲक्टिव्हिटी झालेली आहे आणि हा इंट्राडे बूस्ट आहे जिथं सगळ्यात जास्त आर फॅक्टर म्हणजे एक व्हॅल्यूम कॉन्ट्रॅक्शन भरपूर झालेलं आहे. जिथे आज हे आर फॅक्टर म्हणजे इंट्राडे बूस्ट म्हणजे काय, आधी व्हॅल्यूम कॉन्ट्रॅक्शन असतो असा, आणि असे स्टॉक्स इथे येणार की यांच्यामध्ये चांगला व्हॅल्यूम विथ इन्क्रीजिंग प्राईज हे जिथं झालेले आहे ते तुम्हाला इथं दिसणार. ते सगळं तुम्हाला इथं फ्युचर्स FNO स्टॉक्सच सर्व दिसणार इथे. तर इथे आहे तुम्हाला सांगतो आज चांगल्या तेजीत होता एक्साइड इंडस्ट्रीज 4.5 जो लगभग 4.5%. आयनॉक्स विंड 3.5%. अशोक लेलँड पण चांगल्या तेजीत होता. त्यांच्या रिझल्ट नंतरनं चांगली तेजी दाखवलेली आहे. बजाज ऑटो पण चांगल्या तेजीत आहे. कालचीच रॅली आज पुढे कंटिन्यूस करत आहे बजाज ऑटो. वेदांत लिमिटेड पण आहे जवळपास 2.5% आज वरती आहे. मारुती म्हणजे तुम्ही पाहिलं इथं जर तुम्ही हे पाहिलं तर इथं जवळपास तुम्हाला ॲटो सेक्टर्स इथं दिसत आहे. इथं पण तुम्हाला ॲटोज दिसत आहे. टाटा मोटर्स आहे, मारुती आहे. इथं पण तुम्हाला बजाज ऑटो, अशोक लेलँड, परत मारुती इथे दिसत आहे. म्हणजे एक चांगली मार्केटला जो सपोर्ट मिळत आहे तो तुम्हाला पूर्णपणे ॲटो कंपनीकडून मिळत आहे. तर ॲटो कंपनी आता इथं मी ॲटो कंपनी आली म्हणून सांगतो. जर समजा एखाद्या कोण स्विंग ट्रेडर असेल तर तो कसा प्लॅन करू शकतो बाबा की बाबा ॲटो सेक्टरमध्ये कोणता स्टॉक्स निवडायचा वगैरे काय. तर पहिल्यांदा जाऊन त्यांनी ॲटो सेक्टरचा चार्ट पाहायला पाहिजे. ऑटो इंडेक्स म्हणून चार्ट येतो तो पाहायला पाहिजे. तर तुम्ही इथं ऑलरेडी मी ह्याचा ट्रॅक करत आहे ॲटोला, सर्वच इंडेक्सला मी त्यातला ॲटो हा दाखवतो तुम्हाला इंडेक्स. याचे ॲनालिसिस करूया आपण. तर इथे पाहू शकता जवळपास कंटिन्यूस एका रॅलीनंतरनं मार्केटमध्ये एक डिप घेतलेला होता आणि ह्या डिपनंतरनं मार्केट 200 EMAच्या इथं सस्टेन करत होता. म्हणजे ह्याच लेवलला सारखा रेजिस्टन्स घ्यायचा 24,120 130च्या रेजिस्टन्सला
रेजिस्टन्स घेत होता आणि सपोर्ट 200 EMA घेत होता. मग त्यानंतर काल एकदम चांगल्या ब्रेकआउट मिळाला, त्या झोनपासून बाहेर चांगला ब्रेकआउट मिळाला आणि ती रॅली कंटिन्यूस आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता जो सर्व स्टॉक्स त्याच हां का ते हिरो मोटोकॉर्प वगैरे. मी काय बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन देत नाही, मी कसं ॲनालिस करू शकता. आता इथे हिरो मोटोकॉर्प पण होता बरेच दिवस. आता मी असाच हिरो मोटोकॉर्पला ट्रॅक करत होतो, त्यानंतर असाच आयशर मोटर एक होता ज्याला ट्रॅक करत होतो ह्या लेवलला. मग असं तुम्ही एक तुमचा ओन ॲनालिसिस तुम्ही तर ट्रॅक करू शकता स्वतःसाठी बाबा की ॲटो सेक्टर किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी आपण कसे स्टॉक्स फाइंड आउट केले पाहिजे. ते कसं आहे सेक्टरलवरती तुमचं फोकस असला पाहिजे. तर हा पाठ झाला. त्यानंतर आपण पुन्हा इथे जाऊ. तर पुन्हा इथं जाऊ. तर आज पुन्हा एकदा निफ्टी ॲटो आज सेक्टरलमध्ये तेजी हे पण आपण पाहिलेलंच आहे. निफ्टी ॲटो आज पुन्हा सेक्टरल तेजीच होता. निफ्टी ॲटोमध्ये आज कोणता स्टॉक्स होता टॉप गेनर एक्साइड इंडस्ट्रीज 4.5, अशोक लेलँड पण हे काय आयशर मोटर मदरसन सुमी आज चांगला ॲटो ॲन्सिलरी कंपनीमध्ये येते. तर ती चांगली आज तेजीमध्ये पाहायला मिळालेली आहे. तर त्यानंतर आपण जाऊ मनीफ्लेक्सला जाऊ. मनीफ्लेक्सला काय सांगते पाहूया. बजाज ॲटोमध्ये वगैरे बँक निफ्टी. तर हे सर्व तुम्ही पाहू शकता. आज हे पूर्णपणे निफ्टी बँक निफ्टी जे आहे हे पूर्ण आज इथे सर्व तुम्ही पॉज करून तुम्ही थोडंफार आढावा घेऊ शकता. हे मार्केट ॲनालिसिस लाईव्ह मार्केट ट्रॅक ॲनालिसिस आहे ते. मनीफ्लेक्समध्ये आज बँक निफ्टीला कोणतं होते बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक वगैरे होते. त्यामध्येच आपण मिडकॅपमध्ये जाऊ. मिडकॅपमध्ये पण बंधन बँक होती, ॲस्ट्रल होती. आज चांगली तेजी होती मार्केटमध्ये. आज न्यूट्रल टू पॉझिटिव्ह होती मार्केट आज होता आज. त्यामुळे एक चांगला व्ह्यूज मार्केटमध्ये पाहायला रॅली चांगली पॉझिटिव्हिटी आज मार्केटमधून पाहायला मिळालेली आहे. तर हे झालं आजचं ओव्हरऑल ॲनालिसिस. तर यानंतर आपण पाहणार थोडे न्यूजमध्ये जाऊ. आपण न्यूज कोणत्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. न्यूज फ्लॅश आहेत. आता हे फार महत्त्वाची एक न्यूज आहे इथे. इंडिया चायना आर being the encouraged to build trust and support each other to improve their bilateral relationship. This focus is on working together to achieve better growth and development outcomes for both nations. हा म्हणजे इंडियाने त्या चायना स्वतः म्हणजे चांगले एक रिलेशनशिप तयार करण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये सर्व ठिकाणी त्यांचं काम होईल. आणि दुसरी एक चांगली न्यूज आली आहे मार्केटमध्ये ते ॲज रिलेटेड टू टेक्स्टाईल कंपनीला. आज टेक्स्टाईल कंपनी पण तुम्ही पाहिला असेल जर तुम्हाला चांगल्या तेजीत आज पाहायला मिळालेले आहे. टेक्स्टाईल जे सेक्टर आहे त्यामध्ये कोणते स्टॉक्स आहेत ते रेमंड असू देईल किंवा ते स्पिनर्समधले स्टॉक्स असू देईल कोणते तरी तुम्हाला चांगल्या तेजीत पाहायला मिळालेली आहेत. तर याचं कारण काय तर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे जे कॉटनवरती 11% इम्पोर्ट ड्युटी होती ती रिड्यूस केलेली आहे. जी 11% ड्युटी होती इम्पोर्ट होती ती कॉटन त्याच्यावरती 11% इम्पोर्ट ड्युटी होती तर ती कमी केलेली आहे. तर याचा फायदा काय होणार तर आता ऑटोमॅटिक ते जे ॲटो टेक्स्टाईल कंपनी आहेत तर त्यांना त्याचा फायदा होईल की बाबा ते कमी पैशात त्यांना कॉटन मिळेल. त्याच्यावरती त्यांनी हे प्रोड्यूस करू शकतील कपडे वगैरे त्यांनी ते तयार करू शकतील तर त्याचा फायदा कंपनींना होणार आहे. तर हे का करावं लागलं की बाबा बांगलादेश चायनापेक्षा पण इंडियन टेक्स्टाईल इम्पोर्टवरती चांगला टॅरिफ लावलेला आहे ट्रम्प यांनी. जवळपास 30% आसपास त्या टेक्स्टाईलच्या इम्पोर्टवरती USAने लावलेला आहे. त्यामुळे इंडियाला आपोआपच कोणत्या तरी स्वतःचे एक आता कसं असते की इंडियातले प्रोडक्शन कमी होणार याचं कारण काय बाकी एक्सपोर्ट कमी होणार म्हणून. तर हे काय करते तर आपलं स्वतःतलं इंडियातलं कन्झम्पशन वाढवायचा प्रयत्न असेल तर ते कसं वाढवणार की आपल्याच इथले ते प्राईस कमी करायला पाहिजे. तर प्राईस कधी कमी होणार तर जेव्हा आपण इम्पोर्ट केलेला माल कच्चा माल जर कमी असेल तर इथे तयार झालेला माल पण कमी प्राईजवरती विकण्याची शक्यता आहे म्हणजे आपोआप रेट कमी येणार. तर हेच कॉटनचं प्राईस कमी करण्याचं कारण आहे. तर हे झाले आजचा ओव्हरऑल मार्केट व्ह्यू. आता हे बऱ्याच न्यूज आहेत ते आपण काय कव्हर करण्याचा प्रयत्न करणार नाहीत पण एक आजचा ओव्हरऑल मार्केट झाला तर आजच्या मार्केटला आपण तर मी आज एक पॉझिटिव्ह व्ह्यूज पाहिलेला आहे एक ॲज अ हॅपी म्हणून पाहिलेला आहे की आपण न्यूट्रल टू पॉझिटिव्ह मोडमध्ये जसं मी पाहिलं होतं त्याच पद्धतीने आज मार्केट पाहायला मिळालं आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.